मला रामाच्या नावानं लुटालूट करण्याचं दुकान उघडायचं होतं। राम मंदिर लुटणारी बाबर जनता पार्टी आली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। बाबरची औलाद राम मंदिर लुटते असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। गद्दारी फक्त आपल्याशीच नव्हे तर हिंदुत्वाशी झाली असंही ठाकरे म्हणाले। हे सगळं केलं ना, शिलापूजन केलं, मग निधी गोळा केला गेला होता, शिवसेनेने मदत केली, चांदीच्या विटा दिल्या गेल्या, आणि आता कळतंय मंदिर वही बनाएंगे कशासाठी? तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायचं, तुम्हाला रामाच्या नावाने दुकान उघडायचं होतं लुटालूट करण्याचं, की हिंदू हा बिचारा असाच भोळा आहे, त्याला जय श्रीराम म्हटलं की तो काय सगळं विसरून जातो, लुटा लुटा लुटा। ही गद्दारी फक्त आपल्याशी गद्दारी झालेली नाहीये, ही गद्दारी हिंदुत्वाशी झालेली आहे, देशातल्या नव्हे तर जगातल्या तमाम हिंदूंची केलेली गद्दारी आहे। आणि जशी आता कॉकरोच जनता पार्टी निर्माण झाले तशी नवीन बीजेपी जन्माला आले का? नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं, आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी। ही बाबरांची औलाद आहे, त्या बाबराने ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची औलाद हे राम मंदिर लुटतायत। मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? मग बाबर जनता पार्टीचे तुम्ही सगळे आहात का? आणि मग हे सगळे जण तिकडे गेलेत, हे त्यांना पाठिंबा द्यायला गेलेत। देशात कायद्याचं राज्य असेल तर 6 फुटेर खासदार बाद झालेच पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। लोकसभा अध्यक्ष कायद्याचं रक्षण करणारे आहेत असा माझा समज आहे। घटनेचं उल्लंघन होऊ देऊ नका, नाहीतर इतिहास तुम्हाला घटना मोडणारे लोकसभा अध्यक्ष म्हणून नोंदवेल असंही ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तुमचा नवीन जो शब्दांनी तुम्ही जो बॉस म्हणताय, हे सगळे 6च्या 6 जर कायद्याचं राज्य या देशात असेल तर ते बाद झाले पाहिजे। जर कायद्याचं राज्य असेल तर कायद्याला जागणारे लोकसभा अध्यक्ष आहेत असा माझा अद्याप तरी विश्वास आहे। तर त्यांना मला हात जोडून सांगायचंय की जे घटनेत दिलेलं आहे त्याचं उल्लंघन तुमच्यासारख्या जबाबदार पदावरती बसलेल्या व्यक्तींनी करता कामा नये, कारण नाहीतर इतिहासामध्ये जशी आमची एक निष्पक्षपातीपणे न्याय देणारे म्हणून रामशास्त्री प्रभूणेंची नोंद झाले, तशी तुमची घटना तोडणारे अध्यक्ष म्हणून नोंद होऊ देऊ नका, एवढीच मला त्यांना हात जोडून विनंती करायची। तर परभणीमध्ये अनेक आंडू पांडू आणि बंडू आले आणि निघून गेले असं राऊतांनी म्हटलंय। गेल्या 20 वर्षात संजय जाधव साधी पिठाची गिरणी आणू शकला नाही असं राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांनी संजय जाधवांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे। अनेक आंडू पांडू आणि बंडू आले आणि गेले, शिवसेना इथे मजबूतीने उभी आहे आणि ती राहणार। हा स्वतःला काय म्हणतो, बंडू द बॉस। अरे बरोबर ना? आता यापुढे त्याला द बॉस म्हणायचं। जवळजवळ 20 वर्ष हा माणूस सत्तेमध्ये आहे। मला काल आमच्या रेंगे पाटलांनी सांगितलं की या 20 वर्षात त्याने इथे साधी पिठाची गिरणी आणली नाही, हा का विकास करणार म्हणा।